ठीक आहे, तसाही मी तर आहेच कलाप्रेमी. सुरू करा तुमचं नाटक. भाई सुरू करा, बघूया तरी काय दाखवणार हे लोक. हो तर मग ऐका, सुरुवात इकडनंच होते. काही लोभ दिला जातो, काही स्वप्न दाखवली जातात. तर मित्रांनो, सुरुवात करूया. बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. आई बघा, मामा बघा, काका बघा, मावशी बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. बघा रे बघा, नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा, नाटक बघा, नाटक बघा. आता मूर्खांनो, अरे ह्यो तर नरोत्तम जोशी परमानं बोलतोय. तुम्ही सगळे काय करता? मजुरी. मजुरी. जेवढे कमवता त्यामध्ये पोट भरतं का? नाही. बरं, जर तुझा नवरा आजारी पडला तर त्याच्या उपचारासाठी पैसे राहतात का? नाही. बरं, जर मग तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी पाठवलं जिथे तुम्हाला काम केल्याचा मोबदला चांगला मिळत असेल आणि सगळे स्वप्न सुद्धा पूर्ण होतील, मग जाणार का? हे तुम्हा सगळ्यांना संधी देत आहेत विदेशात जाण्याची. 5 वर्षाच्या अग्रीमेंट मध्ये परदेशी जा, काम करा, पैसे कमवा. 5 वर्षामध्ये तुम्ही इतके पैसे कमवाल की स्वप्नातही विचार केला नसेल. तर मग ठीक आहे, खूप फिरा तिथे, खूप कमवा तिथे. 5 वर्षानंतर परत याल तेव्हा सगळ्यांची रंगबेरंगी होळी झालेली असेल. प्रत्येकाची आपली आपली होळी असेल. सगळे एक सारखे असतील. सगळ्यांकडे फक्त पैसा आणि पैसाच असेल. वा, खरंच आम्हाला समजायला मिळणार. होय, आम्ही खरंच सांगतोय, मिळणार. लोक हो, मिळणार. खूप वर्षापासून दाबून ठेवलेल्या इच्छांचं फूल उमलणार. वय का? तर मग आम्हाला काय करावं लागेल? अरे करावं काय लागेल? काहीच नाही. तुम्हा सगळ्यांना अग्रीमेंट वर फक्त अंगठा लावावा लागेल. एग्रीमेंट? कसलं एग्रीमेंट? कुठं आहे एग्रीमेंट? हे घ्या. यावर जर आम्ही अंगठा लावला तर आम्ही गिरमिट्या मजूर बनणार. आणि आम्हाला समजा मिळेल. अरे मग तर हे लयच झाक झालं. अरे मग तोंड काय बघत बसलात? लवकरात लवकर अंगठा लावा आणि जा जहाजावर. आता लावू. हे घ्या. कुठं? खाली ठेवा. चला चला, आपापलं सामान घेऊन या. खूप पैसे मिळणार, खूप आनंद मिळणार, गाडीतून फिरायला मिळणार आहे, खूप पैसे मिळणार आहेत. आणि अशाच प्रकारे काही दिवस निघून गेले. अरे चला चला, अरे बाबांना लवकर चला. अरे बाप रे बाप. काय तुम्ही समदे जहाजापर्यंत तरी पोचलं, कारण तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या चालीमध्ये भीमराव सारखं कोणी बी नाही. बरोबर, काय तर थांबवलं असतं.
हितेश जोखू, शांत बसा आणि पुढे बघा काय दाखवतायत ते. तेच तर बघतोय. गप्प बसा ना हितेश भाऊ, जरा बघून तरी द्या. व्हाय व्हाय, तर पुढे दाखवा ना की समुद्रात जेव्हा पाण्यात जहाज चालतं तेव्हा कसं वाटतं. हा? तर मग बघा, लांब लांब पर्यंत उसळणाऱ्या लाटा, निळ निळ पाणी, कसं वाटतंय? झाक वाटतंय, असं वाटतंय इथंच आंघोळ करावी. अरे मित्रांनो, परदेशी धर्तीवर जा आणि मग हवी तितकी आंघोळ करा. वय आपण पैसे कमवून परदेशामध्ये आपल्या नवऱ्यासोबत मोठ्या मोठ्या गाडीमध्ये फिरू. हा, मग आपण बी फिरायला जाऊ ना, काय जोखू? अगं फुलिया, हा, तिथल्या मोठ्या मोठ्या गाड्या आणि लांब लांब रस्ते बघून भ्यातर नाही वाटायचा ना. म्या नाही भीत कशाला बी. वय फुली आता आहे इथं मुंबईत बी तर उंच उंच इमारती, लांब लांब रस्ते, मोठ्या मोठ्या गाड्या, हे सगळं पाहिलंय आहे ना. हे समजे बघून तर तिथं जायचं स्वप्न पाहिलं आहे. वय आई, तिथे तर परदेशी रस्ते, परदेशी इमारती असतील. समजा इथल्याहून वेगळा असेल. बरोबर बोललास, बरोबर बोललास अगदी. बघ भाऊ, एकदा मी पैसे कमवून परत आलो ना की संध्यांची उधारी देऊन टाकेन. मग आपल्या घरला कुणबी पैसे मागायला येणार नाही ना, कुणी आपली लायकी काढल. बरोबर आहे. परवा जर पैसे दिले नाहीस ना तर तुला उचलून घेऊन जाईन इथून. मला बी तुमच्या संग यायचंय माझ्या आईसाठी. काय झालं पूजा, काय झालं? अरे हिला काय झालं? समुद्राच्या थंड पाण्याने आंघोळ करून हातपाय कापायला लागली की काय? काय झालं पूजा? अरे कुणीतरी मदत करा. मंदबुद्धी दूर हो तिच्यापासून. ती स्त्री आजारी आहे. काय म्हणतोस? आजार झालाय? मग तर हिला आत्ताच्या आत्ता समुद्रात फेकावं लागेल. खोट बोलतेत ही, असं कुठं होतंय का? बरोबर म्हणताय हितेश भाऊ. नाहीतर या महामारीच्या वेळख्यात आपण सगळे सापडू. बरोबर बोलताय तुम्ही. अरे आपापले हात मोजे घाला आणि उचला हिला. नाही, तुला काहीच होणार आणि बघताय काय, लवकर लवकर घाला. अरे वाचवा, कुणीतरी बरं, ठीक आहे. वाचवा. लवकर करा तुम्ही लोक, लवकर करा, लवकर करा. उचला तिला. अरे उचला तिला. अरे काय करताय तुम्ही लोक? अरे माझी बायको आहे ती. दूर घेऊन जा तिला. उचला. अरे तुम्ही लोक काय करताय? उचला. चला. सोडा, सोडा माझ्या बायकोला. यो. सोडा, सोडा. पूजा. काय केलं तुम्ही लोकांनी? मारून टाकलं तुम्ही माझ्या बायकोला. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय. दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. खोट, अगदी खोट. हा खोटारडा भीमराव आणि त्याच्यासारखेच खोटारडे त्याचे हे कलाकार. अरे असं कुठे होत असतं का? होतं. आम्ही चुकीचं नाही दाखवत आहे, आम्ही खरं खरं दाखवतो. माझ्या संग असंच झालंय. माझे बाबा आजपासून 17 वर्षांपूर्वी परदेशी मजूर व्हायला गेले होते
आणि यांनी त्यांना याचप्रमाणे आजाराच्या नावाखाली समुद्रात फेकून दिले होते. आणि मला हे सगळं करण्याआधी घरी बसून विचार करत राहिले की बाबा येतील. आणि खूप सारे पैसे आणतील आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण होती. पण बाबा नाही आले आणि आमची सगळी स्वप्न त्या समुद्रात तिकडेच बुडाली. मी याची साक्षीदार आहे. काकू काकू तुम्ही शांत व्हा. तुम्ही इकडे या, बसा. नशीबवान आहात, तुम्ही वाचलात. आता थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचू. त्यानंतर तुम्ही मन लावून काम करा आणि भरपूर पैसे कमवा. वय वय, आम्ही तर लय उत्साही आहोत. काय महुआ, वय वय, काम करशील ना? नक्की नक्की. म्हणत होती एकत्र बसून गाडीत फिरू. आता तिच्याशिवाय काय परदेश आणि काय तिथली सुखशांती. जर मी आलो नसतो तर माझी बायको जिवंत असती. मला नाही जायचंय, मुंबईला परत जायचंय मला. 5 वर्षांच्या एग्रीमेंट वर आला आहेस, असा कसा जाशील रे तू? आणि तिकडे बघायचं बंद कर आणि इकडे बघ. हे बघ, आपण पोहोचलो. चला पोहोचलो आपण. कबीर सीप समंद की रटे पियास पियास, समुदहि तिनका करी गिने, स्वाति बूंद की आस, स्वाति बूंद की आस. लवकर लवकर कामाला सुरुवात करा. अव साहेब, आताच तर आलोय समुद्रातून हेनकळत. वाटेत उलट्या पण झाल्यात, चक्कर बी येते. थोडा आराम करू द्या. आणि इथं तर आम्ही काम करायलाच आलोय ना, कधी पण काम सुरू करू शकतो. जास्त बोलू नको, काम सुरू कर. साहेब थोडा वेळ आराम करू द्या ना. साहेब नका मारू यांना. गपचूप काम सुरू करा. जेवण जेवताना म्हणत नाही मी रोज जेवतो, आज नाही जेवणार. चला लवकरात लवकर हात चालवा. हे समजा खोटं नाटक दाखवतायत वहिनी, म्हणजे हे सगळे घाबरतील आणि जातीलच नाही. अगं जिजाबाई, तू तर चाळीची प्रतिनिधी आहेस ना. जाऊन नाटक थांबव. जा. सगुणाबाई आणि जिजाबाई, आज अजिबात नाही. आज जर तुम्ही दोघींनी काही बोललात ना तर माझ्याहून वाईट कोणी नसेल. हेला कसं ऐकू जात. लवकर. दोन वर्षानंतर यांची अवस्था पहा.
मूर्खांनो, मंद लोकांनो, इथे बसून आराम करताय? अग्रीमेंट वर आलात, काम करा. साहेब, मला मुंबईला परत जायचं आहे. मुंबईला परत जायचंय? एवढे पैसे खर्चून तुला जहाजाने इथे आणलं, त्याचे पैसे कोण देणार? अव साहेब, 2.5 वर्षांपासून आम्ही इथं काम करतोय. वर तुम्ही पगार किती देता? तो पूर्ण पगार साहेब तुमच्या पाशीच ठेवा, आम्हासनी नको. आम्हाला फक्त मुंबईला पाठवा साहेब, फक्त मुंबईला पाठवा. एक काम करूया, आपण ह्याला कोणाला तरी विकून टाकूया. मग तिथेही पुन्हा अग्रीमेंट होईल आणि परत तिथे पुन्हा 5 वर्ष काम करावं लागणार. मंजूर आहे? म्या पळून जाईन. म्या नाही थांबणार इथं. काम चुकार. इथे मुंबईत काम केलं नाहीत आणि इथे श्रीमंत होण्याच्या लोभामुळे आलास. चला चला, काम करा. चला, मी म्हणतो काम करा, काम करा. चला, काम करा. चला, काम करा. प्रीति रस पुनि रसना नहीं ना ते नर या संसार में उपजी ए भीमराव, तू हे सगळं दाखवून या लोकांना घाबरवू इच्छितोस? हितेश, जी मालक. जेवढी लोक गिरमिटचे कामगार बनून जाऊ इच्छितात ना, त्या सगळ्यांना घेऊन आत जा. नाहीतर ही सगळी लोक मिळून त्या लोकांची दिशाभूल करतील. जा. ठीक आहे. नाही. चार वर्षापूर्वी म्या कसा तरी तिथून पळून आलो. या आशेवर गेलो होतो की तिथं पैसे कमवीन, पण तिथं तेवढं पैसे नाही कमावलं की तिथून परत येऊ शकन. तुम्ही समजे लोक गिरमिट्या मजूर बनून जाणार आहात. जर तुम्हाला लोकांनी असं वाटतंय की तिथं जाऊन तुम्ही पैसे कमवाल, तर असं नाहीये. मी समद भोगून आलो आहे तिथं. हे बघा, हे बघा. तिथं जाऊन मला समजलं, आपण जसं आहोत इथंच ठीक आहोत. तिथं नेऊन आपल्याला गुलाम बनवलं जात. मी आता नशीबवान होतो जो वाचलो. पर जे लोक तिथं होतं ना, ठाव नाही त्यांचं काय झालं असेल.